विरुद्ध आरके स्पोर्ट काळबादेवी सर्व बाउंड्री पंचांना विनंती करतोय तुम्ही तुमची जागा घ्या. आतापर्यंत झालेल्या स्पर्धेमध्ये कोणतंही गायबोट लागलेलं नाहीये, त्याचं कारण तुम्हीच आहात आणि याच्या पुढे देखील तुम्हीच राहाल याची दक्षता घ्यायची. ही आपली स्पर्धा, आपुलकीची स्पर्धा ती आपणच मोठी करायची. साईबा चषक 2026 या स्पर्धेचा आजचा तिसरा आणि अंतिम दिवस. महाअंतिम सामना देखील ग्रँड फिनाले देखील होईल आजच्या दिवसामध्ये. हा सामना मैदानाच्या आतमध्ये फार मोठा रंगताना दिसेल. एकीकडे सर्व दूर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चर्चा राहिलेला पावस संघ फलंदाजी करताना दिसतोय आणि अनुभवाचे बोल आरके स्पोर्ट काळबादेवी संघ विजय शिवलकर पूर्ण संघ देखील कार्यरताना दिसेल. क्षेत्ररक्षण करत असताना सामन्याला सुरुवात होईल. विजय शिवलकर गोलंदाजी यांकडून दाखल झाला. दुसऱ्या बाजूला पण मूर्ख स्ट्राईक एंडला खेळताना दिसत. इकडे पण बॅटर राईट ओव्हर द विकेट सामन्याला केली जाते सुरुवात. पॉवर प्लेचा पहिलेच षटक, पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न मात्र देशीवरचं नियंत्रण थोडंसं भरकडलं. चेंडू चालला पिचिंग ऑफ साइड ऑफ टॉम लेफ्ट हँड बॅटरीच्या विरोधात वाईट. थोडंसं रूम दिला जातोय कारण वाईटच्या जे ऑफ साइडच्या दिशेने विचार करायला गेले तर हवा थोडासा कमी आहे. शरीरावर चेंडू टाकला तर कदाचित 6 येऊ शकतात. यावेळेस तसंच काहीसं घडलंय. शरीराच्या दिशेने चेंडू गेला आणि त्यानंतर त्या चेंडूला पाठवलं मिड विकेट बोर्डलांच्या बाहेर. प्रणव मुरकरच्या बॅटमधून घणाघाती प्रहार 6 साठी षटकार. पहिला चेंडू स्क्वेअर गेला त्यानंतर षटकार आलाय. मागच्या सामन्यात देखील प्रणवने अशी सुरुवात केली होती. चेस करत असताना सफान वारगिर याच्या विरोधामध्ये एक षटकार स्टार्टिंगला त्याने लगावला पहिल्या चेंडूवर. तसंच काहीसे समीकरण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये प्रणव याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 30 सर्कलच्या बाहेरून एक्स्ट्रा मिड विकेट आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. विजयाचा पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा. हा देखील चेंडू चालला स्क्वेअर लेग वंचाच्या डोक्यावरून सीमारेषा पार. 4 धावांसाठी षटकारानंतरचा येणारा चौकार थोडासा महागडा ठरतोय कारण लेफ्ट हँड बॅटर ज्यावेळेस समोर आल्या त्यावेळेस चौकार षटकारांची बरसात होणार आहे असंच म्हणावं लागेल. आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये 11 धावा आल्या. तर प्रणव मुरकर याच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार, एक वाईट चेंडू पाहिलाच. विजयांचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने पुढे टाकलेला बॉल यावेळेस खेळून काढला ऑन साईडला. परिमल चेंडू मागे धावतोय. यावेळेस चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा यावेळेस जाऊन कंप्लीट केल्या जातील. 2 धावा यावेळेस जाऊन कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या 2 पुढे सरसवेल. आतापर्यंत 13 धावा. प्रणव मुरकर याचा उल्लेख केला गेला. एकच उत्कृष्ट लेफ्ट हँड फलंदाज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्याची खाती आहे तोच सध्याच्या घडीला पावस संघाकडून खेळताना दिसतो. स्ट्राईक एंड कडून मल्हार प्रतिष्ठान पावस संघाच्या बाजूने. आता मात्र क्षेत्ररक्षक थोडासा डीपमध्ये घेतलाय, लॉंगॉनला नेलाय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला आणि जो एक्स्ट्रा मिड विकेट मध्ये होता त्याला प्रॉपर मिड विकेटला घेऊन आलेत. विजय यांचा पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने प्रणवसाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क जुळून आलाय. चेंडू चाललाय मिड विकेट बोर्डलांच्या बाहेर. बरीमलाच्या डोक्यावरून मस्तक 6 धावांसाठी षटकार. 6 साठी षटकार आलाय. थांबायचं नावच घेत नाहीये प्रणव मुरकर. ह्या टीम मध्ये बॅलन्सिंग चांगलं आहे. कधी कुठे कसा कोणाचा वापर करायचा हे टीमला माहिती आहे. म्हणूनच अनेक ट्रॉफ्या यांच्या नावावर राहिलेत. मागच्या काही नुकतीच 37 पार पडलेली स्पर्धा तिकडे विजेता पदक पटवलं होतं आणि त्यानंतर बहुचर्चित हा खेळाडू राहिलाय. पुन्हा एकदा विजय शिवलकर आता अराउंड विकेटने मारा करतील प्रणव मुरकर साठी. ब्लॉकला टाकलेला बॉल यावेळेस अपील केली जाते. खेळाडू ती दाखवली जरूर मात्र मोठा धक्का यावेळेस मल्हार प्रतिष्ठान पावस संघाला प्रणव मुरकरच्या रूपामध्ये. 19 या धावसंख्येवर पहिलं पॉवर प्लेचं षटक. अजून देखील एका चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या ओव्हरमधील. पहिला पॉवर प्ले षटक. आता मात्र शुभम मुरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 1 डाऊनच्या भूमिकेत. प्रणव मुरकर यांनी या षटकात चांगली खेळ केली. तब्बल 18 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. पहिल्या षटकात जो स्टार्ट देणं गरजेचं होतं आपल्या संघाला तो स्टार्ट त्यांनी दिलाय. आता मात्र शेवट कसा होतो या पहिल्या डावाचं हे बघणं गरजेचं असेल. धावसंख्या आतापर्यंत 19ला 1 0.5 षटकं आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलेत. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 षटकांचा सामना आहे म्हणजे अजून देखील 13 चेंडू येणं बाकी आहेत पहिल्या षटकातील.
अनेक दिग्गज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पंकज नार्वेकर असतील, विजय शिवलकर, नरेश बनप. फार अनुभव आहे खेळाडूंकडे. आता तेच अनुभवाची बॉल मैदानाच्या आतमध्ये उमटायला सुरुवात झाली. एक विकेटर आली प्रणव मोरकरची आणि त्यानंतर शुभम मोरकर ऑन स्ट्राईक जाऊन पोहोचलाय. वन डाऊनच्या भूमिकेत स्ट्राईकिंगला खेळताना दिसेल. 5 चेंडू आतापर्यंत पॉवर प्लेचे संपलेत. एका चेंडूचा खेळ बाकी असेल. विजय शिवलकर एक कसलेला खेळाडू म्हणून याच्याकडे बघितलं जातं. अनेक वर्षांचा अनुभव आहे खेळाडूकडे. एक परफेक्ट ऑलराऊंडरचं उदाहरण कसं असावं रत्नागिरी विश्वाला ह्याने दाखवायला सुरुवात केली होती. यावेळेस चेंडूला उडवलं लॉंगमध्ये, परिमळ चेंडूपर्यंत पोहोचला होता. जेल निसटला आणि त्यानंतर चेंडू चाललाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी प्रयत्न चांगले होते. ऊन देखील आहे अपोजिट दिशेने, त्यामुळेच सूर्याचा देखील थोडासा अडथळा त्याला भासला. दिसेनासा झाला चेंडू अंतिम क्षणी. परिमल हा देखील एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या हातातून जेल निसटला सध्याच्या घडीला, म्हणजे तो जेल कोणीही घेऊ शकत नव्हतं असं म्हणायला हरकत नाहीये. षटक संपले. पॉवर प्लेचा पहिला धावसंख्या आतापर्यंत 23ला 1. 23 धावसंख्या. एक गडी माघारी परतला प्रणव मोरकर याने चांगला स्टार्ट आपल्या संघासाठी दिला होता. तब्बल 18 धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि त्यानंतर शुभम मोरकर स्ट्राईकला गेल्यानंतर त्याच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. धावसंख्या आतापर्यंत 23. 3 षटकांचा सामना. दुसरा क्षेत्ररक्षक जो लॉंग ऑफ मध्ये फील्ड करत होता तो आता गोलंदाजीसाठी दाखल झालाय परिमल. 5 क्षेत्ररक्षक आता मात्र 30 सर्कलच्या बाहेरून कार्यरत दिसतील. अहमद नाकवा ट्रायगेडला जाऊन पोहोचलाय. प्रथमतः या सामन्यात फलंदाजी करताना दिसेल तर दुसरीकडून परिमल आलाय. एक रायझिंग स्टार म्हणून वारंवार या खेळाडूकडे बघितलं जातंय. काळबादेवीचा सुपुत्र. चांगली कामगिरी मागच्या काही स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी राहिली आहे. पहिल्या डावातील 2 षटकांचा खेळ देखील बाकी असेल. धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली आहे. एक गडी त्यामागे माघारी परतलाय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ केला जाईल आणि स्ट्राईक एंडला अहमद नाकवा खेळताना दिसतोय. हा देखील एक चांगला खेळाडू आहे. मोठमोठे सामने ह्याने देखील एक हाती जिंकवलेत आपल्या संघासाठी. तो सध्याच्या घडीला स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. परिमल याच्या विरोधात राईट ओव्हर द विकेटने दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते. ही 12 बॉल फार महत्वाचे दोन्ही संघांसाठी. गतीमध्ये परिवर्तन. यावेळेस दिशेवरचं नियंत्रण थोडंसं भरकटलंय. हा थोडासा खराब चेंडू होता असं म्हणायला हरकत नाही. जर स्टंपवर जरी गेला असता तर कदाचित 6 साठी गेला असता. मात्र दुसऱ्या बाजूला विचार करायला गेलं तर ऑन साईडला मोठा फटका आला असता, कारण थोडासा पुढे शॉर्ट पिचचा चेंडू होता. गुडलेन स्पॉट लेंथ बॉल जर पडले ह्या गोलंदाजाकडून तर थोडीशी कठीणाई प्राप्त होऊ शकते फलंदाजांना. मात्र शॉर्ट पिच बॉल या मैदानावर म्हणजे एक मेजवानी असते फलंदाजांना. बॅटवर आला असता तर कदाचित 6 होते. काही होऊ शकतं. परिमल याचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ग्राउंड स्फोर्टच्या दिशेने सफल झाले होते आणि त्यानंतर हा चेंडू येतोय निर्धाव. कोणतीही धाव नसेल या चेंडूवर. अहमद थोडासा जास्पा येतोय फलंदाजी करत असताना. मागच्या सामन्यात देखील त्याच्या बॅटमधून मोठ्या धावा आल्या नव्हत्या. मात्र यावेळेस हा सामना मोठा आहे, कारण काळबादेवी संघाचा विचार करायला गेले तर त्यांच्याकडे देखील चांगले बॅट्समॅन आहेत. पुढचा बॉल परिमल याचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सरळ बॅटने लॉंग ऑफला चेंडूला उडवलं. विजय शिवलकर चेंडूपर्यंत पोहोचले. पकडला जेल फलंदाज बाद अहमद नाकवा. दुसऱ्या चेंडूवर यावेळेस माघारी परतताना दिसत आहेत. धक्का क्रमांक 2 यावेळेस बसेल मल्हार प्रतिष्ठान पावस संघाला 24 या धावसंख्येवर. दुसरा धक्का बसलाय अहमदच्या रूपामध्ये. आता मात्र चालला अरफान मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी दाखल होईल. टो डाऊनच्या भूमिकेत स्ट्राईक केला खेळताना दिसेल. धावसंख्या तर 24 झाली आहे. अजून देखील 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 10 मध्ये 30 धावा कमीत कमी. अरफान मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अहमद बाद झाल्यानंतर खेळण्यासाठी सज्ज होईल. परिमल ह्याचा दुसरा षटक. आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 2 चेंडू 1 विकेट 1 वाईट स्वरूपात 1 धाव आली आहे. म्हणजे एकच धाव केले 2 चेंडूत मागे खर्च आणि 1 विकेट देखील त्याच्या मागे घेतले परिमल मयकर याने. पुढचा बॉल स्ट्राईक एंडला अरफान जाऊन पोहोचलाय. स्ट्राईक एंडला खेळताना दिसेल. टो डाऊनच्या भूमिकेत. धावसंख्या आतापर्यंत 24ला 2. मला प्रतिष्ठान पावस. परिमल याचा पुढचा बॉल. ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न. यावेळेस खोलून काढलाय चेंडू. स्विचिटचा प्रयत्न आणि चेंडू चाललाय पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. तब्बल 6 धावांसाठी अरफानच्या बॅटमधून षटकार येतोय. पहिलेच ओळखलं होतं हे चेंडू पुढच्या दिशेने येणार आहेत, कारण ज्यावेळेस पहिला चेंडू टाकला तो हाफ पिचचा होता. त्याच्यापर्यंत कानमंत्र पोहोचले.
फुलर यांची गोलंदाजी करत असताना हा चेंडू चांगला टपकवलाय, भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. अरफानने षटकार. स्विचचा प्रयत्न केला गेला आणि तदनंतर चेंडूला पाठवलंय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. परिमल याचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने अरफानसाठी. पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न केला गेला आणि तदनंतर या चेंडूवर भरपूर वेग होता. हा चेंडू चालला यष्टीरक्षक पंकज यांच्या हातामध्ये, येतोय डॉट बॉल. धावसंख्या आतापर्यंत 30-2. एक षटकार सोडला तर परिमल यांनी या षटकात देखील चांगली गोलंदाजी केली म्हणायला हरकत नाहीये. अहमद नाकवा याची मोठी विकेट आली आणि त्यानंतर अरफान. आता मात्र थोडासा लेफ्ट हँड लेफ्टी बॅटिंग करताना दिसेल, उलटा फुलटा खेळताना दिसतोय आता मात्र अरफान. कारण ऑफसाईडच्या दिशेने वारे भरपूर वेगाने वाहतात. फक्त बॉड मिडल केला तर कदाचित सीमारेषा ओलांडेल असं काहीतरी माइंडसेट असावा या फलंदाजाचा. तर परिमल गोलंदाजी एंड करून अरफानसाठी या षटकातील पुढचा बॉल. एक षटकार तर आला, एक वाईट बॉल. टोटल 7 धावा खर्च केल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस फटका फसला. चेंडू चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडू पर्यंत, पकडला झेल फलंदाज अरफान बाद. लेफ्टी बॅटिंग करण्याचा त्याने मनसुबा ठेवला होता आणि ते करत असताना कुठेतरी आता मात्र माघारी देखील परतावं लागतंय. अरफान बाद होईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 30 वर. 3 गडी बाद 30. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये वसीम दाखल होतील 3 डाऊनच्या भूमिकेत. वसीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. आतापर्यंत 3 गडी माघारी परतलेत. परिमलचं हे षटक खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर म्हणायला हरकत नाहीये. एक षटकार जरूर आलाय तरी देखील या षटकात त्याने कमबॅक केलाय. पाच चेंडू आतापर्यंत झालेत. एका चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील. स्ट्राईक एंडला वसीम पोहोचले 3 डाऊनच्या भूमिकेत. तर परिमल गोलंदाजी एंड कडून दाखल झालेत. या पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज वसीम स्ट्राईक एंडला. परिमलचा पुढचा बॉल या षटकातील अंतिम चेंडू घेऊन ओव्हर द विकेटने मारा करेल. पुढला स्पॉट ऑन साईडला भेळकावून दिलाय चेंडू. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण झालं. एक धाव धावून कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला न कडून मात्र थांबवलं योग्य वेळी. एका धावेने स्ट्राईक रोटेट होईल. षटक संपलं. दुसरं धावसंख्या आतापर्यंत 31 धावा. 3 गडी बाद 31. यापुढे होणारा सामना ऑल मालगुण भंडारवाडा विरुद्ध डोकमळे. दोन्ही संघाचे कर्णधार थोडे द्यायचे नाणेफेकीसाठी. ऑल भंडारवाडा मालगुण विरुद्ध अवनी स्पोर्ट डोकमळे. पहिल्या डावातील अंतिम षटक नरेश बनप गोलंदाजी एंड कडून. धावसंख्या आतापर्यंत 31-3. मला प्रतिष्ठान पावस. ऑल भंडारवाडा मालगुण संघाचा कर्णधार तोरी द्यायचा नाणेफेकीसाठी. वसीम याचा या षटकातील पहिलाच बॉल उडवून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि त्यानंतर चेंडू चाललाय. यष्टीरक्षक पंकज यांच्या हातांमध्ये आहे तो डॉट बॉल. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू डॉट आला. अजून देखील 5 चेंडूचा खेळ बाकी असेल. 31 ही धावसंख्या आहे. फारशी मोठी धावसंख्या पाहायला मिळत नाहीये कारण येणाऱ्या कालावधीमध्ये चांगले फलंदाज काळबदवी संघाकडे देखील आहेत. लेफ्ट हँड वर द विकेट. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उडवलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. पकडलाय झेल आणि यावेळेस वसीम देखील माघारी परततील. हलक्यात माघारी परतताना दिसतील वसीम. चौथा धक्का बसतोय पावस संघाला.
मुनीफ कप्तान मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो फोर डाऊनच्या रूपामध्ये. वसीम माघारी परतले आणि त्यानंतर त्यांनी जाग घेण्यासाठी नरेश आलाय. गोलंदाजी कडून 2 मध्ये एकही धाव आतापर्यंत खर्च केलेली नाही. धावसंख्या झाली 31. पहिल्या षटकात चांगली धावा होत्या आणि त्यानंतर परिमल याने दुसरं षटक चांगल्या रीतीने हाताळलं आणि त्यानंतर नरेश या तिसऱ्या षटकात पहिल्या डावाचं अंतिम षटक. मुनीफ कप्तान फलंदाजीसाठी दाखल झाले. ते स्ट्राईकला घेताना दिसतील. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे पहिल्या डावातील. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचली आहे. नरेश यांचा पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने कुठल्या स्पॉटवरून ऑन साईडला उडवलं. क्षेत्ररक्षक अक्षय चेंडूपर्यंत पोहोचतो. ऑल भांडवडा मालगुण संघाचा कर्णधार त्वरित द्यायचा नाणफेकीसाठी. डोकमळे संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलाय. मंदार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नरेशच्या विरोधात 3 चेंडू हाताळले. 2 गाड्यांना माघारी परतवले आणि हा असेल हॅट्रिक बॉल. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक या ठिकाणी संपादन केली जाईल का? हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. यावेळेस स्ट्राईक रोटेट केली जाईल. शुभम याला स्ट्राईक एंडला आणलं जाईल. विकेट सॅक्रिफाईस केली जाते मंदार यांच्याकडून आणि या पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जातोय. डोकमळे विरुद्ध ऑल भंडारवाडा मालगुण संघाच्या बाजूने या 2 संघांच्या दरम्यान हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सिद्धेशला मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केले जाते. 5 फलंदाज आतापर्यंत माघारी परतलेत. मल्हार प्रतिष्ठान पावस संघाची धावसंख्या जैसे थे तिकडेच थांबली 31 वर. 4 चेंडू आतापर्यंत चांगले हाताळलेत नरेश याने. एकही धाव खर्च न करता 2 फलंदाजांना माघारी पाठवले. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 मध्ये 1 हिट. शुभम मुरकर स्ट्राईक हँडला खेळताना दिसेल. नरेश यांच्या विरोधात राईट लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला आहे पॉइंट बाउंड्री यांच्या दिशेने. बघता बघता चेंडू होईल फरार. 4 धावांसाठी चौकार. उलटा फुलटा नक्कीच वाराची साथ देखील आहे पॉइंट रिजन मध्ये. या षटकातील पहिल्या धावा आल्या आहेत चौकारांनीशी. एका चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. धावसंख्या 35. धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचले. 1 चेंडू अजून देखील बाकी आहे. नरेश यांचा या षटकातील ट्रायकेंडला शुभम मुरकर खेळताना दिसेल. 5 गडी आतापर्यंत माघारी परतले त्या 35 धावा उभारण्याकरता. नरेश याचा पुढचा बॉल या षटकातील अंतिम आणि पहिल्या डावातील अंतिम चेंडू शुभमसाठी. पुन्हा एकदा उलटा फुलटा खेळण्याचा प्रयत्न. थेट चेंडू आदळला यष्ट्यांवर. फलंदाज होईल 6वा बाद शुभम मुरकरच्या रूपामध्ये. 36 धावांचे टार्गेट सेट केलं आर्के स्पोर्ट कायबरवीर संघाच्या विरोधात. यापुढे होणारा सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील केला जातोय. मालगुण विरुद्ध डोकमळे अशी लढत असेल मैदानाच्या आत. 3 षटकांचा सामना याची देखील दखल घ्यायची दोन्ही संघांनी. आणि नाणेफेकीचा कौल जातो ढोकामळे संघाच्या बाजूने.
36 धावसंख्येचा पाठलाग करायची सलामीची जोडी आर्केस्फोर्ट काळबदेवी संघाकडून स्ट्रायकिंगला आकाश पारकर, दुसऱ्या बाजूला विजय शिवलकर. वसीम गोलंदाजी एंडकडून दाखल झालेत. प्रति षटकामागे तुम्हाला 12ची सरासरी गाठणं गरजेचं आहे. हा सामना जिंकायचा असेल तर. रॅडम अराउंड विकेटने या षटकातील पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडूची पकड केली आणि त्यानंतर हा चेंडू येतोय. विकेट येते यावेळेस इनसाइड एज रूपामध्ये. आकाश गोल्डन डकचं शिखर होऊन माघारी परतेल. लेफ्ट हँड बॅटरला एक वेगळं ॲडव्हान्टेज असतं. अजून ही संधी काळबदेवी स्पोर्ट आर्के स्पोर्ट काळबदेवी या संघाकडून उचलताना दिसलेली नाहीये. लेफ्ट हँड बॅटर जसा माघारी येतो तसाच नवीन लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल केला जातो. नरेश बनप याला गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी राहिली. 3 गाड्यांना त्यांनी माघारी पाठवलं आणि त्यानंतर 4 धावा खर्च केलेत. तोच सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी वन डाऊनच्या भूमिकेत स्ट्राईक हँडला खेळताना दिसेल. हा देखील एक लेफ्ट हँड बॅटर आहे. आकाशची जाग घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समीकरण थोडंसं बदलेल. 17 चेंडू विजयासाठी 36 धावसंख्येची गरज आहे. या सामन्यात काही येऊ शकतं. चांगलेच एक्स्ट्रॅक्शन मागच्या चेंडूवर देखील राहिलंय, कारण इनसाइड जेव्हा फलंदाच्या बॅटला चेंडू स्पर्श होतो तेव्हा एक्स्ट्रॅक्शन करणं थोडंसं कठीण असतं. मात्र मागच्या चेंडूवर चांगली एक्स्ट्रॅक्शन देखील झालंय. नरेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक हँडला खेळताना दिसेल वसीम यांच्या विरोधामध्ये. फलंदाजी करत असताना जर कमी धावसंख्या झाली, मात्र ती डिफेंड करण्याची ताकद एका बाजूला मल्हार प्रतिष्ठान पावस संघाच्या मनगडामध्ये आहे. हा तसंच काय समीकरण पहिल्या चेंडूवर देखील विकेट गेल्यानंतर खांदे पुन्हा एकदा उंचावलेत. वसीम यांचा पुढचा बॉल. ब्लॉकला टाकण्याचा प्रयत्न, अफलातून गोलंदाजी चालू आहे वसीम यांची. पहिला चेंडू लेंथ बॉल, तो पिक करणे थोडंसं कठीण झालं आकाशला आणि त्यानंतर नरेशला प्रॉपर ब्लॉकला ऑफसाइड ऑफ टर्म व्हाईट यॉर्करचा प्रयत्न केला गेलाय. हा येतो डॉट बॉल. वसीम यांचा पुढचा बॉल. पुन्हा एकदा राईट अराउंड विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वेगावर स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. हा यांचा स्ट्राईक बॉलर आहे आणि का यांचा स्ट्राईक बॉलर आहे हे दाखवून देताना मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जरूर कमी झाली, मात्र डिफेंड करण्याची ताकद एका बाजूला मल्हार प्रतिष्ठान पावस संघाकडे. पहिलं षटक तशाच रीतीने हाताळलं जातं. 3 चेंडू लगातारचे डॉट आले, त्यामध्ये एक विकेट देखील आहे. नरेश बनफ स्ट्राईक हँडला खेळताना दिसेल. ऑन साईडला वारंवार फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र ते करत असताना कुठेतरी चांगली गोलंदाजी चालवली वसीम यांनी. पुढचा बॉल. पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल पुन्हा एकदा समजलेला नाहीये नरेश यांना. हा लगातारचा 3रा डॉट चेंडू आहे. इनसाइड एज घेत असताना चालला यष्टिरक्षकाच्या दिशेने हा येणारा डॉट बॉल. 4 चेंडू 1 विकेट. काय गोलंदाजी आहे. 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 18 चेंडूंमध्ये पहिले 4 चेंडू निर्धाव आलेत. पुन्हा एकदा वसीम यांचा पुढचा बॉल नरेशसाठी. लोअर फुलटॉस ऑन साईडला खेळून काढलाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक दुरावलाय चेंडू पासून. चेंडू चाललाय 1 बॉल सीमारेषा पार. नरेशच्या बॅटमधून चौकार येतोय. थोडं उशिराने पण एक चौकार आलाय. लोअर फुलटॉस चेंडूचा चांगला फायदा उचललाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार 4 धावांसाठी. दुसऱ्या डावातील पहिलीच धाव येते नरेशच्या खात्यांमधून. 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा. आता 32 पाहिजेत विजयासाठी. चेंडू शिल्लक असतील 13 चेंडू विजयासाठी 32 धावसंख्येची गरज. वसीम गोलंदाजी एंडकडून दाखल झाले, तर दुसऱ्या बाजूला नरेश बनप आतापर्यंत 4 चेंडूंवर 4 धावा त्यांच्या बॅटमधून आलेत. एका चेंडूचा खेळ पॉवर प्ले षटकातील दुसऱ्या डावातील अजून देखील बाकी असेल. अजून विजयासाठी 32 धावसंख्येची गरज आहे. नरेश बनप ऑन स्ट्राईक वसीम यांच्या विरोधामध्ये खेळताना दिसतील. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू हा देखील उडवला आहे. शुभम मोरकर चेंडूपर्यंत पोहोचतोय, मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषा पार. चौकारानंतरचा हा षटकार. लागोपाठचे 3 चेंडू यॉर्क लाईनचे होते आणि त्याच्यानंतरचे सलगचे 2 चेंडू हे फुलटॉस आलेत. केवळ 10 धावा आल्या 2 चेंडूंवर. पहिले षटक दुसऱ्या डावातील संपलं. 36 धावसंख्येचा पाठलाग करायचा असताना आतापर्यंत धावसंख्या झाले 1 गडी बाद 10 धावा, म्हणजे विजयासाठी समीकरण येऊन पोहोचलंय. 12 चेंडू आणि 26 धावा. 12 बॉल 26. 12ची सरासरी आता 13वर जाऊन पोहोचली आहे. या षटकात फक्त 10 धावा आलेत. बरंच काही होणं बाकीच आहे या सामन्यात, कारण विचार करायला गेलं तर दोन्ही संघ रत्नागिरी जिल्ह्यातील मातबगार संघांच्या यादीमध्ये येतात आणि त्यानंतर
हा सामना कोणत्या संघाच्या बाजूने झुकेल हे सांगू शकत नाहीये. पहिले 3 चेंडू चांगलेच टाकले होते. नरेश याला प्रॉपर ब्लॉक खोलला टाकले आणि त्यानंतरचे 2 चेंडू लोअर फुटॉस स्वरूपात सीमारेषा ओलांडताना दिसले. तब्बल 10 धावा झाली गरज. आता मात्र समीकरण झटपट बदलतील. 11 चेंडू विजयासाठी 22 धावसंख्येची गरज आहे. 11 बॉल 22. स्ट्राईक एंडला विजय शिवलकर जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तिथपर्यंत सामन्याची समीकरण दोलायमान स्थितीत जाऊन पोहोचतील. कोण जिंकेल कोण हरेल अजूनही सांगू शकत नाही. या सामन्यात अहमद नाकवा याचा पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने पुढे टाकलेला बॉल सरळ बॅटने खेळून काढले. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ग्लास दाखवलाय. चेंडू चाललाय कर बाउंड्रीच्या बाहेर. विजय शिवलकर पुन्हा एकदा त्याच फॉर्म मध्ये येतोय. मारला षटकार कडक बेधडक कव्हर रिझन बॉर्डरच्या बाहेर 6 धावांसाठी. हीच ओळख राहिली या खेळाडूची. जेव्हा जेव्हा शांत डोकाने खेळ करतो तेव्हा तेव्हा तो विश्वविक्रमच करतो आपल्या संघासाठी. 2 चेंडू मध्येच 10 आले तर 12 मध्ये 26 ची गरज होती विजयासाठी. आता मात्र 10 चेंडू 16 धावसंख्येची गरज. 10 चेंडू 16 धावसंख्येची गरज. अजून देखील सामना संपलेला नाहीये. पिक्चर बाकी आहे मेरे दोस्त. इथे काही होऊ शकतं शेवटच्या क्षणापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे ही विकेट की पुन्हा एकदा हिची बॅट बोलायला लागेल मैदानाच्या आत हे पाहणं गरजेचं असेल. 10 चेंडू विजयासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. अहमद नाकवा थोडासा दबावाखाली आला तर प्रभाव पाडावा लागेल. ओव्हर द विकेटने मारा करेल. विजयासाठी पुढचा बॉल. हा प्रकार ऑन साईडला उडवायचा होता मात्र यावेळेस गोलंदाजाला थोडासा दंडित केलं जातोय. हा येतोय वाईड बॉल. 10 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज आहे. क्षेत्ररक्षणाचा विचार करायला गेलं तर पॉइंट एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ एक्स्ट्रा मिड विकेट स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक फैलावले गेले 30 सर्कलच्या बाहेरून. अहमद याचा पुढचा बॉल. स्ट्राईक एंडला विजय शिवलकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एक चांगला फटका मारलाय. थर्ड मॅन रिझन बाउंड्रीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. बघता बघता चेंडू फरार. 4 धावांसाठी पुन्हा एकदा थर्ड मॅन रिझन बाउंड्रीच्या बाहेर. विजय शिवलकर यांच्या बॅट पुढे चौकार. वाघ आहे आणि या वाघाला कशी दारकाई फोडायचं आणि कधी फोडायची हे माहिती आहे. शिकार करताना कोणत्याही प्रकारची कजबीज करायची नसते. शांतीत क्रांती करायची असते आणि ते सध्याच्या घडीला विजय शिवलकर यांनी करायला घेतली आहे. 9 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच तरी विजय शिवलकर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आग ओकणारी फलंदाजी करतोय. अहमद याचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू चाललाय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजय शिवलकर थांबायचं नाव घेत नाहीये. थांबतो तो विजय शिवलकर कसला. एका मागोमाग एक चौकार षटकारांची बरसात त्यांनी चालू केली आहे. ह्याच्या विरोधात मी पहिलाच उल्लेख केला होता. फार मोठा अनुभव आहे या खेळाडूकडे. जेव्हा जेव्हा हा मैदानाच्या आतमध्ये वावरतो तेव्हा तेव्हा तो एकटाच वावरतो. एकटा नडतोय मैदानाच्या आतमध्ये. अहमद यांचा पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडूला उरवळ कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. विजय शिवलकर ऐकायचं नावच घेत नाहीये. अहमद नाकवा यांचा देखील विचार करायला गेले तर इतक्या बेशुमार आणि बेधडक कोणी याच्या विरोधात फलंदाज केलेले नाहीये. सामना बरोबरीच चालला. विजयासाठी फक्त 1 आणि 1च धावेची गरज असेल. डोकेदुखी म्हणजे काय, कशा प्रकारची फलंदाजी करत असताना डोकेदुखी प्राप्त होऊ शकते ती दाखवले विजय शिवलकर यांनी. पुन्हा एकदा अहमद नाकवा यांच्या विरोधात ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय. कव्हरला चेंडू चाललाय सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. विजय शिवलकर यांच्यासाठी एक डायलॉग देखील आठवला. हाथी घोड़े तोफ तलवारें सब कुछ है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. काय फलंदाजी केली आहे. 12 चेंडू 26 धावांची गरज असताना एकाच ओव्हरमध्ये तो सामना संपवून टाकलाय आणि विजयी ठरला आरके स्पोर्ट. काय बरं संघ. 36 धावांचा पाठलाग करायचा असताना वैयक्तिक 30 धावांवर नाबाद राहिला हा खेळाडू. चांगली फलंदाजी विजय शिवलकर यांची. यापुढे होणारा सामना ऑल भंडारवाडा मालगुण विरुद्ध डोकमले. डोकमले तुमचा निर्णय पोहोचवायचा आमच्यापर्यंत. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि ऑल भंडारवाडा मालगुण संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय.
झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच वेगळा सांगायची गरजच नाहीये. या सामन्याचा हिरो ठरलाय एक एकटा विजय शिवलकर. वैयक्तिक 30 धावांनी आपल्या संघाला एक मजबूत स्थितीपर्यंत नेऊन ठेवले आणि त्यानंतर हा सामना देखील जिंकलाय. आरके स्पोर्ट काळबदवी संघाने वीरू सुर्वे जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. वीरेंद्र सुर्वे गणपतीपुळे पंचक्रोशीतील एक बुलंद आवाज ज्यांच्या समालोचनाने आम्ही समालोचन शिकलो तेच आमचे बंधू वीरेंद्र सुर्वे या ठिकाणी समालोचन करताना दिसतील पुढच्या सामन्यासाठी.